कारण कसं आहे, 25 वर्षापूर्वीची शिवसेना आणि आजच्या शिवसेनेत निश्चित फरक असू शकतो. परंतु आता कसं शिवसेना पोक्त झाली, मग आम्हाला वाटतं नियम कायदे पाळले पाहिजे. परंतु सर्रास मला वाटतं शिवसैनिकांनी नियम कायद्याची काळजी पर्वा न करता आपल्याला जे इप्सिते ते साध्य करण्याची आवश्यकता आहे असं या बैठकीत एक जस्ट चर्चा झालेली. पण हे सगळं मला असं वाटतं की शिवसेनेचा एक आक्रमकतेचा बाणा जो आहे हा स्वभाव आहे शिवसेना. शिवसैनिकांनी असं आक्रमक वागलेलंच लोकांना आवडतं. शिवसैनिक मूळमूळ वागलेला हा लोकांना सुद्धा ऍक्सेप्ट होत नाही. वाटतं त्या हेतून पुन्हा एकदा सगळे एक संघटनेच्या कामात एक नवी ताकद नवी शक्ती आणण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून पुढे होता. सगळे सोयऱ्यांच्या आणि ओबीसींवरती आम्ही कोणत्याही अन्याय होणार नाही. जरांगे पाटील यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचा विचार अजून सुरू आहे असं फडणवीस म्हटलेत. अजून देखील प्रश्न सुटले नाही. जरांगेंचं उपोषण भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे अशा प्रकारची भूमिका मी वारंवार मांडलेली आहे. ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला होता, अत्याचार झाला होता, मावल्यावर सुद्धा लाठ्या उगारल्या होत्या, यांच्यावर अजून कोणती कारवाई झालेली नाही. आणि म्हणून या सगळ्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी असेल, हे सरकार असेल. मग मला हा प्रश्न आहे की वाशीला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गुलाल कशासाठी उधळला होता? जे जरांगे पाटलांचं इथं पायी आले होते ते फार त्या गावापासून तर मुंबईपर्यंत, त्यांना वाशीला का थांबवलं होतं? जर तुम्हाला करायचं नव्हतं तर आंदोलन येऊ द्यायचं होतं ना. याचा अर्थ तुम्ही दुटप्पीपणे वागताय. आणि म्हणून मला असं वाटतं जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे. बिलकुल याच्यावर भूमिका मांडू. कारण हे भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, पण सर्वसामान्य माणसाच्या खिशातून नाही काढलं पाहिजे. आज जो 100 युनिट वापरतो, 200 युनिट वापरतो, त्याला 12,000 आणि 15,000 मीटरची गरज काय हा प्रश्न आहे. आणि म्हणून याच्याविषयी निश्चित येणाऱ्या काळात एक मोठं जन आंदोलन आम्ही उभा करू. एनसीपीला सोबत घेतल्याने ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आहे भाजपची, असं मुखपत्रातून समोर आलं. एनसीपीची भूमिका काय आहे? एनसीपी कोणत्या विचाराची? अजितदादांची आणि भारतीय जनता पार्टीची विचारसरणी काय आहे याचा जर विचार केला तर जे मत ऑर्गनायझरने व्यक्त केलं ते योग्य मत आहे. बिलकुल शिवसेनेनं मागच्या 8-10 दिवसापूर्वी मी स्वतः लीड बँकेच्या कार्यालयात जाऊन बैठका घेतल्या होत्या. कारण एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, त्याचं 4 महिन्यापूर्वी कर्ज मंजूर होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. त्याच्यावरून त्याची प्रॉपर्टी मॉर्गेज घेतली होती आणि त्याला 4 महिन्यांनी कर्ज नामंजूर करण्यात येते असं कळवलं होतं, म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती. याचाच अर्थ बँका फाईल जमा करतात आणि त्याला 1 लाख रुपयाची मागणी केली होती. अजून त्या बँक अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. त्याच्याविषयी निश्चित शिवसेना आक्रमकतेनं काम करेल. पण बँकामध्ये जर फाईल आल्यानंतर 8-8, 15-15 दिवस 1-1 महिना फाईल थांबत असेल, खरं तर पेरणीसाठी मे महिन्यातच कर्ज मंजूर होण्याची आवश्यकता होती. आता जून मध्यावर आलेला असताना सुद्धा अनेक बँकामध्ये अनेक फायली प्रलंबित आहे. म्हणून संभाजीनगरामध्ये उद्या जवळपास 150 बँकावर शिवसेना आंदोलन करणार आहे. त्याला आम्ही बँकांची शाळा असं नाव दिलेलं आहे, कारण बँका शाळाच करतात. बँका फाईल डिले का करतात याला कारण भ्रष्टाचार आहे. एक तर फाईल रिजेक्ट करावी नाही तर ऍक्सेप्ट करावी. आणि म्हणून उद्या पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं या बँकांच्या विरोधात आंदोलनाचं उभारणं आम्ही केली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मोहन भागवतांनी जे आहे ते भाजपवरती आता टीका केलेली आहे. मणिपूरचा प्रश्न असेल किंवा पक्ष फोडाफोडी असेल याच्यावरून भाजपलाच मोहन भागवतांनी खडेबोल सुनावलेला आहे. मला असं वाटतं आता उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठकीत सांगितली, भले खडेबोल सुनावले असेल, परंतु मणिपूर काय आजचा प्रश्न नाही. मागच्या वर्षभरापासून मणिपूर जळतंय आणि 1 वर्षांनी राष्ट्रीय सेवक संघांना जाग आली, त्याची झळ पोहोचलेली, कारण निवडणुकीत पराभव झाला. शेवटचा निधी येतो राज्याला कमी महाराष्ट्राला येतो. बिहार आणि तुलनेमध्ये 8,000 कोटी फक्त महाराष्ट्राला आलाय, तर 12 आणि 15 कोटी बिहार आणि खरं तर या निधी जमा करण्यात म्हणजे जो टॅक्स कर संकलनामध्ये महाराष्ट्र देशात सगळ्यात आघाडीवर आहे. ठीक आहे, आपल्याकडे जी केंद्र शासनाची प्रणाली त्याच्यामुळं
एखादा वंचित भाग असेल त्याला सुद्धा जो स्ट्रॉंग भाग आहे त्यांनी मदत केली पाहिजे. परंतु महाराष्ट्रावर सारासार अन्याय आत्ताच्या घडीला होतोय. मुद्दामून भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रावर या बाबतीत अन्याय करते. आज महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय सगळीकडे आज आलेलं आहे. किती 60,000 70,000 कोटीचे टेंडर काढले आणि 20,000 कोटी सरकारच्या तिजोरीत. त्यामुळे अनेक गुत्तेदार काम सुद्धा करत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. मात्र केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करतं. बाकीच्या राज्याचा आदर्श आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. त्यांनी आपल्या राज्यासाठी पॅकेज आर्थिक तरतूद मागितली. आपल्या राज्याने काय मागितलं? जाऊन दुसरा मुजरा करतात दिल्लीमध्ये. अशा प्रकारची स्थिती आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची.